जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजनांना चैतन्य आत्मा या चॅनलचा नमस्कार. आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. आजचा ग्रंथ वाचनाचा आपला 56वा दिवस, 25 फेब्रुवारी 2026, बुधवार. चला तर मग आपण आपल्या ग्रंथ वाचनास सुरुवात करूया. प्रथम आपण सद्गुरू समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना देऊया. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुतीचे वाचन करूया. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो. इथे श्री रामदास स्वामी यांना म्हणावयाचे आहे की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने श्रवण किंवा वाचन करील त्याच्या आचारामध्ये किंवा आचरणामध्ये म्हणजेच त्याच्या वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील. आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य: हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण तिसऱ्या दशकातील पहिल्या समासाचे, ज्याचे नाव आहे जन्म दुःख निरूपण, या समासाचे वाचन करीत आहोत. आणि मागील भागात आपण ओवी क्रमांक 31 ते ओवी क्रमांक 40 या ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले. आज आपण पुढे ओवी क्रमांक 41 ते ओवी क्रमांक 53, जी या समासातील शेवटची ओवी आहे, तर या सर्व ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन करूया. चला तर मग आजच्या वाचनास आपण सुरुवात करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 40 हा अंक आहे, त्याच्या पुढून मग ते कांडून
या शब्दांनी 41व्या ओळीची सुरुवात होते. तिथूनच आपण आजच्या वाचनाची सुरुवात करूया. मग ते खांडून काढिती, हस्त पात छेदून घेती, हाता पडिले तेची कापिती, मुख नासिक उदर ऐसे टक्के तोडिले, बाळके प्राण सोडिले, मातेनेही सांडिले, कळेवर मृत्यू पावला आपण, मातेचा घेतला प्राण, दुःख भोगिले दारुण गर्भवास, तथापि सुकृते करुणी मार्ग सापडला योनी, तरी अडकला जाऊन कंठस्कंदी मागुता, तहे संकोचित पंथी बळेची ओढून काढिती, तेने गुणे प्राण जाती बाळकाचे, बाळकाचे जाता प्राण अंती होय विस्मरण, तेने पूर्वील स्मरण विसरून गेला, गर्भी म्हणे सोहम सोहम, बाहेरी पडता म्हणे कोहम, ऐसा कष्टी झाला बहु गर्भवासी, दुःखा बरपडा होता झाला, थोरा कष्टी बाहेरी आला, सर्वेच कष्ट विसरला गर्भवासाचे, शून्याकार झाली वृत्ती, काही आठविना चित्ती, अज्ञानी पडली भ्रांती, तेने सुखची मानिले, देह विकार पावले, सुख दुःखे जळंबले, असो ऐसे गुंडाळले माया जाळी, ऐसे दुःख गर्भवासी होत प्राणी मात्रांसी, म्हणून या भगवंतासी शरण जावे, जो भगवंताचा भक्त तो जन्मापासून मुक्त, ज्ञानबळे विरक्त सर्व काळ, ऐशा गर्भवासी विपत्ती निरोपिल्या इथामती, सावध होऊन श्रुती पुढे अवधान द्यावे, इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, जन्म दुःख निरूपण नाम समास प्रथम. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या ओव्यांचा मराठीतील अनुवाद पाहू. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 41वा अंक जो शेवटून 7व्या ओळीवर आहे आणि या ओळीची मराठीतील अर्थाने मग ते त्या या शब्दांनी सुरुवात होते आहे. तर तिथूनच आपण आजच्या मराठीतील अर्थ वाचनास सुरुवात करू. मग ते त्या गर्भाचे तुकडे करू लागतात, हात पाय तोडतात, नाक पोट इत्यादीपैकी जो अवयव हाती सापडेल तो कापून घेतात. अखेरीस असे टोके निघाल्यावर बालकाचाही प्राण जातो व आईही मरून जाते. आपण मरण पावला व आईचाही प्राण घेतला आणि गर्भवासात भयंकर यातना सोसल्या त्या वेगळ्याच. गर्भवासाचे दारुण दुःख भोगून शेवटी आपण मेला व आईचाही प्राण घेतला. याप्रमाणे लक्षावधी प्राणी गर्भातच मरतात. तथापि असे न घडता पूर्व पुण्याईमुळे जन्मद्वारातून मार्ग सरळ मिळाला तरी त्यात पुन्हा त्याचे खांदे गळा हे अवयव अडकू लागतात. मग त्या संकुचित मार्गातून त्याला बळेच ओढून काढतात. त्यामुळे त्या बालकाचे प्राण जातात. बालकाचे प्राण जातात त्यावेळी गर्भात असता परमेश्वराचे जे स्मरण होते त्याचे विस्मरण होते. त्यामुळे पूर्वीचे ज्ञान सोहमचे स्मरण सर्व विसरून गेला. प्राण जाण्याच्या वेळी पुन्हा भूल पडून मध्येच देवाचे झालेले स्मरण हा विसरून जातो. गर्भात असताना सोहम सोहम तो परमेश्वर मी आहे म्हणत होता. तोच बाहेर आल्यावर कोहम कोहम मी कोण म्हणू लागला. असे गर्भात अनेक कष्ट सोसले. त्याप्रमाणे गर्भात अतिशय दुःख भोगीत होता. तो मोठ्या कष्टाने बाहेर आला की लगेच गर्भवासाच्या सर्व कष्टांची दुःखांची आठवण विसरतो. वृत्ती अगदी शून्य होते. काही सुचेना. त्याला चित्तात काही सोहमचे स्मरण आठवत नाही आणि अज्ञानाने भ्रांती उत्पन्न होऊन तेच त्याला सुख वाटू लागते. वृत्ती शून्याकार होऊन स्मरणाचे विस्मरण होते व अज्ञान भ्रांतीने जीव त्यातच सुख मानू लागतो. देहाला म्हणजे षडविकार होऊ लागतात. बाल्य तारुण्य इत्यादी विकार लागतात. सुखदुःखाने चित्त व्याप्त होते. असो अशा प्रकारे तो प्राणी मायाजाळात गुंतून पडतो. अशा प्रकारचे गर्भवासाचे दुःख प्रत्येक प्राण्यास भोगावे लागते. म्हणून ते दुःख चुकविण्यासाठी भगवंताला शरण जावे. जो भगवंताचा भक्त असतो तो जन्मा मरणापासून मुक्त होतो. आत्मज्ञानाच्या बळावर तो सर्वदा सर्वापासून अलिप्त उदासीन राहतो. गर्भवासातील दुःखे अशा प्रकारे यथामती सांगितली. आता श्रोत्यांनी पुढील विषयाकडे
सावधपणे लक्ष द्यावे. यापुढचे जीवाचे चरित्र श्रोत्यांनी सावधान चित्ताने ऐकावे. इति श्री दशक 3 समास येईल. येथे तिसऱ्या दशकातील पहिल्या समासाची समाप्ती होते आहे. आता आपण कृतज्ञतापूर्वक संत शिरोमणी श्री रामदास स्वामी यांना वंदन करूया आणि आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ.